पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा। नमस्कार, विक्रोळीच्या राजनगरीमध्ये आपण आता आहोत। इथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतोय आणि दरवर्षीप्रमाणे इथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन या सोसायटीतर्फे केलेलं आहे। मोठ्या संख्येनं इथे नागरिक दरवर्षीप्रमाणे सहभागी होतात। आता पाहतो की आपण इथे मुलांसाठी नृत्य स्पर्धा सुद्धा आयोजित केली आहे। नृत्य स्पर्धा इन सेन्स मुलांना थोडं प्रोत्साहन मिळावं, त्यांना थोडीशी दाद मिळावी म्हणून इथे वेगवेगळे कार्यक्रम रोज साजरे केले जातात। आणि नेहमीप्रमाणेच या सगळ्याच्या मागे जी टीम असते की राज लेगसीची सगळी टीम आहे, सहकारी आहे ते सगळे। आणि दरवर्षीचा गणेशोत्सव इथे उभे आहेत ते आमचे मोजकेच व्हॉलंटियर्स आहेत, पण याच्या मागे फार मोठी टीम सतत काम करत असते। आणि हे आमचं 19वे वर्ष आहे जे आमच्या वडिलांच्या जनरेशननी चालू केलं होतं आणि आम्हाला अभिमान आहे ती परंपरा आम्ही चालू ठेवतोय। तर तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहेच गणपतीसाठी आणि आम्ही नेहमी प्रयत्न हा करतो की पर्यावरणपूरक गणपती असण्याचा आमचा आग्रह असतो। याच्या अगोदर आम्ही पूर्ण शाडूच्या मातीचे गणपती बनवत होतो, पण यावेळेला गेल्या काही वर्षांपासून आम्ही कागदाच्या लगद्यापासून गणपती बनवतोय आणि आमचं त्यासाठी खूप जण अभिनंदन करतात, स्वागत करतात। तर हा सर्वांचा मिळून जो उपक्रम आहे तो खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि आम्हाला फार फार आनंद होतो हा उपक्रम साजरा करताना। पण आम्ही जे आमचे ग्रुपचे सगळे जे इकडे आहेत इन्व्हेट आम्ही जे इको फ्रेंडली ह्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे आम्ही एक एक गोष्ट निवडून करतो। म्हणजे कोकणामध्ये जसं गणपती उत्सव साजरा होतो आम्ही इकडे फॉलो करतो। आता याच्यामध्ये मेन वैशिष्ट्य त्यांनी सांगितल्याप्रमाणे इको फ्रेंडली, त्याची प्रत्येक गोष्ट बघा। आता इको फ्रेंडली हा पेपरची मूर्ती आहे, याच्यावर काही आम्ही हार वगैरे पण नाही चालवा, कारण ते चालत नाही आहे। तर आम्ही अशा प्रत्येक गोष्टी आम्ही त्याचं एकदम आवर्जून आम्ही त्याचं पालन करतो। आणि तरुण मंडळी म्हणा झालं तर आमच्या इकडे रोज संध्याकाळी 2 वेळा आरती होते। तरुण मंडळी त्यामुळे सहभाग घेतात। इकडे आहेत वृषांग, अमे हे वगैरे तरुण मंडळी आहेत तिकडे, तर त्यांच्यासाठी आम्ही ती लोक नेहमी आरती पण स्वतःहून बोलतात। आणि प्लस आम्ही इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रम वगैरेही करतो, त्याच्यामध्ये पण तरुण मंडळी ती आम्ही रोज फॉलो करतो त्या हिशोबाने। आणि त्यानुसार ते कार्यक्रम आम्ही दर दिवशी कार्यक्रम जे काय होणार आहे ते आम्ही त्यांना सांगतो। इकडे लिहिलेलं असतं, माईकवर अनाऊन्स होते, त्या पद्धतीने ते सगळं ऐकून लोक our younger generation who has virtually born in this society has also imbibed the culture of Ganpati festival. Coming from all over India and outside, they have understood the true culture of Maharashtra and they have also become part of this land and the culture. That is the biggest achievement for this annual festival, and that's why we participate so much in this festival and ensure that our kids and the younger generation also participate as much as possible. पर्यावरण पूरक असा गणपती बसवतो दरवर्षी। आणि इथे तुम्ही जर पाहिलं असेल सजावटीमध्ये तर आम्ही जास्तीत जास्त कुठली पर्यावरणाला हानी पोचणार नाही याची पहिल्यांदा काळजी घेतो। आणि जसं तुम्ही म्हणालात की इथे राज लेगसी सोसायटीमध्ये मिक्स कम्युनिटीची लोक आहेत, इथे गुजराती पण आहे, साऊथ इंडियन आहेत, महाराष्ट्रीयन आहेत, म्हणजे पण इथे तुम्हाला असं जाणवणार नाही की इथे वेगळ्या कम्युनिटीची वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत। कारण एक कुटुंबामध्ये ना म्हणतात ना लहान मोठी सगळी असतात, पण ती सगळ्या एकमेकाला सामावून घेऊन एक कुटुंबाप्रमाणे हे नेहमी चाललेलं आहे। तसं या गणपतीमध्ये त्या कुटुंबिक वातावरणामुळे काय झालंय ना, एवढं सुंदर प्रकारे मॅनेज होत आहे त्यामुळे, आणि कसल्या गोष्टीची कधी काही कमतरता भासली नाही आज या गणपती मंडळामध्ये। बाहेर पडताना एक भारतीय म्हणून जर बाहेर पडायचा प्रत्येकाने विचार केला तर हा वाद होणार नाही। तो मराठी आहे, हा गुजराती असेल, घरामध्ये मराठी तुम्ही बाहेर येताना ती भावना जर सोडून जर आलात तर मला वाटतं अशा प्रकारे द्वेषाची भावना कमीत कमी तयार होईल आणि लोकांमध्ये एकोप्याचं वातावरण तयार होईल। महाराष्ट्र यालाच म्हटलं जातं की महाराष्ट्र आहे ते एवढं मोठं राष्ट्र आहे, एवढं मोठं स्टेट आहे, त्यामध्ये त्यांच्याच प्रती आदर नाही आहे। बाहेरच्या प्रांतात ते येतात ते सुद्धा या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एवढे एकरूप होतात, त्यामुळे इथे जे आपण बाहेरच्या निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक वाढवणाऱ्या जेव्हा बातम्या पाहतो तेव्हा अशा सोसायटीची उदाहरणं किंवा मंडळाची उदाहरणं आपण पाहिली तर निश्चितच आपल्या पण जेवढी सकारात्मकता आहे ती निश्चितच बाहेर। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।